Good morning, sir. Good morning. Morning, sir. Good morning. आज आपण स्वाध्याय 5.3 पाहतोय पहा. आजचा घटक सुद्धा आहे सांकेतिक भाषा. फक्त फरक असा आहे की आपल्याला अक्षराऐवजी चिन्हांचा वापर करायचा आहे. बघा आता पहिलाच प्रश्न घेऊया. शब्द आहे वामन. सर्वांना स्क्रीन दिसते येणार आहे? हो सर. हा. आता वामनसाठी बघा कशा प्रकारचे चिन्ह वापरलेले आहेत. कोणतं चिन्ह आहे? स्टार. 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 हे चिन्ह कोणतं आहे? गोल. 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 आणि त्यानंतर हे चिन्ह आहे पहा वामन. त्यानंतर दुसरा शब्द आहे सागर. सागर साठी पहा वर्तुळ आहे. केंद्रबिंदू आहे म्हणून आपण त्याला वर्तुळ म्हणूया. ज्यात केंद्रबिंदू नाही त्याला गोल म्हणूया. त्यानंतर काय आहे? अशी फुले आहे. आणि त्यानंतर असा चौकोन आहे. आता विचारलेलं काय आहे पहा तर सागवान. सागवान याच्यासाठी कोणता चिन्हांचा समूह येईल? आता दोन्हींचं जर निरीक्षण केलं तर एखादा अक्षर डबल आलंय का रे? नाही सर. नाही. ओके. मग आपण काय करूया ज्याच्या खालचं त्याच्या खालचं आहे का नाही. मग साच्या खाली कोणतं चिन्ह आहे? 5-6च्या खाली गोल आणि त्याच्यात टिंब. गोल. गोल आणि त्याच्यात काय आहे? टिंब आहे. ग च्या खाली काय आहे पहा? फुली. फुली. फुली आहे. हा ओके. वाच्या खाली काय आहे बघा? स्टार. 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 बरोबर आहे. काय आहे? स्टार आहे. स्टार. आणि त्यानंतर न च्या खाली काय आहे पहा? न. हॅश. हॅश. आता हॅश मध्ये अशा प्रकारचा पर्याय बघा बरं. आता पुस्तकामध्ये बघा सगळ्यांनी पाठ नंबर 230 ओपन करा. स्वाध्याय 5.3 मधला पहिला प्रश्न. वर्तुळ असणार सगळंच पर्याय आहे. वर्तुळानंतर फुले असणार तिसरा आणि चौथा पर्याय. मग तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात फरक आहे. कोण सांगते? तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायात फरक काय आहे? तर तिसऱ्या ह्याच्यात चौथा जे आहे त्यात तिरक्या रेषा दिलेत आणि चौथ्या ह्याच्यात आपल्याला आहे तशा पायत दिलेत. हा. तिसऱ्यात हॅश मध्ये अशा रेषा आहेत पहा. त्यामुळे हे असं नको आहे. आपल्याला असं पाहिजे. मग असा हॅश असणारा पर्याय क्रमांक किती आहे? 4. समजलं का सर्वांना हे? हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत सांगा पहिला शब्द काय आहे? बाजार. बाजार. ओके. आता बाजार शब्द कसा लिहिलाय सांगा? स्वास्तिकचं चिन्ह आहे. त्यानंतर गुणिले आणि त्यानंतर बेरीज असं चिन्ह. त्यानंतर दुसरा शब्द काय आहे? कारण. कारण. कारणचं कसं आहे चिन्ह पहा? स्टार. स्वस्तिक. स्टार. स्वस्तिक आणि फुली. आणि फुल्या. बरोबर. त्यानंतर बाण. बाण. बाणासाठी काय आहे? फुली आणि गुणिले. फुले आणि गुणिले चिन्ह आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी आपण काय करूया? प्रत्येक
वर्णाक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे हे शोधूया. आता तिन्ही मध्ये कॉमन आहे का सांगा रे, तिन्ही मध्ये? हो आहे सर. बाण. बाण. बा तिन्ही मध्ये आहे? नाही, पहिल्या आणि दोन्ही. तिसऱ्यात आहे. बरं, पहिल्या दोन मध्ये बघा. स्वस्तिक. इथं र आहे, इथं र आहे. म्हणजे र च चिन्ह कोणतं येणार बघा? पहिल्या आणि दुसऱ्यात कॉमन कोणतं आहे? स्वस्तिक. हा, स्वस्तिक आहे, बरोबर. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यात बघा. बा. हम्म? न. न बाणाचा. न बाणाचा दुसऱ्या आणि तिसऱ्यात कोणतं चिन्ह आहे पहा? फुली. फुली. बरोबर आहे. काय आहे? तर फुले आहे. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यात पहा. बा. बा. बा आहे. आणि पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन चिन्ह कोणतं आहे? गुणिले. गुणिले. ओके. आता राहिलेलं बघूया. बाजार. बा साठी चिन्ह फिक्स झालं, र साठी फिक्स झालं. राहिलं कुठलं रे? अधिक. जा. जा राहिला. मग जा साठी कोणतं चिन्ह उरलं? अधिक. अधिक. आधी. त्यानंतर दुसऱ्यामध्ये का राहिलं? का साठी कोणतं चिन्ह उरलं? स्टार. स्टार. बरोबर. हा, ओके. मग ते फिक्स झाले ना सगळी? हो. आता एक प्रश्न बघूया क्रमानुसार. आता पहिला प्रश्न सांगा काय आहे याच्यावर आधारित. दुसरा म्हणजे समज या समज. अर्थासाठी कोणता शब्द आहे? समज या अर्थी असलेल्या शब्दासाठी कोणता समूह? आता समज तुम्हाला जाणवेल की सम साठी चिन्ह नाही, म साठी नाही, ज साठी नाही. पण समजला समानार्थी शब्द विचारलाय. कुठला रे? समजला समानार्थी शब्द की ज्याची वर्णाक्षर वर आपल्याला पाहायला मिळतील. आपण म्हणतोय तुला काही समज आहे का? समज म्हणजेच जाण. हा, जाण. समज म्हणजेच काय? जाण. आता जा साठी कुठला आहे रे? अधिक. अधिक. आणि न बाणाच्या साठी फुली. फुली. मग अधिक आणि फुली पर्याय कोणता आहे पहा? अधिक आणि फुलीचा दोन पर्याय क्रमांक. पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. हे समजलं ना? हो सर. हा, ओके. हो सर. आता त्यातला तिसरा प्रश्न काय आहे वाचूया. गुणिले आहे ना? दुसरं कुठलं सिंबॉल आहे? स्टार. स्टार आहे. या चिन्ह समूहाने दर्शवलेला शब्द. अगोदर आपण शब्द शोधूया. गुणिलेसाठी कोणतं चिन्ह आहे पहा? बा. बा. आणि या फुलीसाठी काय आहे? कुठलं चिन्ह म्हणजे त्याला? का. न आहे बाणाचा. सर स्टार साठी काय? का आहे का? स्टार साठी का आहे? हा, फुलीसाठी न आहे ना, हा स्टार आहे. बाका. आता बाकालाच दुसरा समान शब्द काय आहे माहिती आहे का तुम्हाला? खालच्या पर्यायापैकी. संघ. बरोबर. काय म्हणायचं? बिकट. कट. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार सांगा? 3. पर्याय क्रमांक 3. हा, बरोबर. पर्याय क्रमांक 3 येणार. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 व 5 साठी सांकेतिक भाषा आहे पहा. संत. पसंत. आता याच्यासाठी बघा,
काय काय चिन्ह आहेत रे? गोल आहे आणि गोलामध्ये तिरकी रेष आहे ना? हो सर. ओके, तिरकी रेष. त्यानंतर कोणतं चिन्ह आहे? डॉलरचं आहे सिम्बॉल असं. येस, आणि त्याच्यामध्ये अशी तिरकी रेष आहे. आणि त्यानंतर चौकोनामध्ये कशी रेषा आहे? तिरकी. तिरकी. ओके, हे झालं पसंत. त्यानंतर दुसरा शब्द आहे तमस. याच्यासाठी पहा, त्रिकोण आहे, गोलामध्ये अशी तिरकी रेषा आहे आणि त्यानंतर काय आहे? चौकोन आहे. त्यानंतर संगम. संगम बघा, चौकोन आहे, त्यानंतर त्रिकोण आहे, त्रिकोणात मध्ये उभी रेषा आहे, सममिती अक्ष आपण त्याला म्हणूया. आणि त्यानंतर चौकोन आहे आणि चौकोनामध्ये अशी तिरकी रेषा आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. ओके, आता तिन्हींचं जर निरीक्षण केलं तर कोणतं वर्णाक्षर सेम आहे का रे? नाही. नाही. नाही सर. हे आहे की रे, इथं स आहे, इथं स आहे ना? तिथे तमसच्या मध्ये ना स मध्ये अनुस्वार नाही. पहिल्यातलं आणि तिसऱ्यातलं स येतंय. बरोबर आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये स वर अनुस्वार आहे का? ओके. बरं, पहिल्या आणि दुसऱ्यात काय समान आहे? तो ना? हो. तो साठी कोणतं चिन्ह येणार मग? गोलात आडवी रेष. वर्तुळात तिरकी रेष. हे ना? हो सर. वर्तुळात अशी तिरकी रेष. ओके. दुसऱ्या आणि तिसऱ्यात समान कुठलं आहे? म. म साठी कुठलं बघा चिन्ह येणार? दुसऱ्या आणि तिसऱ्यात सामायिक असणार. म साठी येणार चौकोन. बरोबर. पहिल्या आणि तिसऱ्यात कुठलं कॉमन आहे? सवर ना? सवर अनुस्वार. मग पहिल्या आणि तिसऱ्यात कुठलं कॉमन येणार? चौकोनात तिरकी रेष. चौकोनामध्ये अशी तिरकी. ओके, आता पहिल्यात राहिलं कुठलं? हो. मग कुठलं चिन्ह राहिलं? डॉलर. दुसऱ्यामध्ये कुठलं राहिलं? स राहिलं होते आणि स साठी येणार त्रिकोण. तिसऱ्यातून राहिले ग आणि ग साठी कोणतं येणार मग? त्रिकोणामध्ये उभी रेष. बरोबर. आता प्रश्न चौथा पहा, काय शब्द आहे? सांकेतिक भाषेत संगनमत या शब्दासाठी कोणती चिन्हे आली आहेत? स वर टिंब असल्यानंतर काय आहे रे? चौकोनात तिरकी रेष. त्यानंतर ग साठी त्रिकोणात अक्ष. ओके. न नळाचा नाही, तो तसाच ठेवूया. त्यानंतर म साठी काय आहे? चौकोन. आणि त साठी काय आहे? वर्तुळात तिरकी रेष. वर्तुळात तिरकी रेष. बरं, आता बघा खाली जे 4 ऑप्शन आहेत याच्यामध्ये ही 4 चिन्ह असणार बघा. 2 पर्याय. 2. आता पर्याय 2 मध्ये सध्याची महत्वाची चिन्ह इथे अधिक आहे. इथं अधिक चिन्ह का द्यायचं? कारण वर कुठलंही चिन्ह अधिक नाही, म्हणजे अधिक चिन्ह हे न या वर्णाक्षरासाठी असेल.
अशा पद्धतीचा मग पर्याय क्रमांक किती आहे? 2. ओके. त्यानंतर तिथंच प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा, चिन्ह समूह दिलेला आहे. वर्तुळामध्ये तिरकी रेष, त्यानंतर आहे चौकोन, त्यानंतर आहे त्रिकोण. वर्तुळात तिरकी रेषेसाठी कोणता आहे? तो तो. चौकोनासाठी म म. आणि त्रिकोणासाठी स स. असा ऑप्शन आहे का बघा, त म स? पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक किती? 3. हे 5 प्रश्न सगळ्यांना समजले ना? हो सर. हो. हा. आता प्रश्न 6 ते 8 साठी बघा, स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? स्तंभ 2 मधील चिन्ह स्तंभ 1 मधील अक्षरांच्या क्रमानुसारच असतीलच असे नाही. सांकेतिक भाषा समजून घेऊन दिलेल्या शब्दांसाठी सुचवलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. आता स्तंभ 1 मध्ये बघा, दा न, याच्यासाठी काय चिन्ह आहेत? प्लस अधिक. आणि यू काढलाय, आणि यू मध्ये काय केली? अशी तिरकी रेषा आहे. त्यानंतर दुसरा शब्द काय आहे? सदरा. सदरा. गोल, तिरकी रेष, त्रिकोण आणि यू. तिसरा शब्द काय आहे? सारीपाट. सारीपाट. याच्यासाठी काय चिन्ह समूह आहे? अगोदर गोल आहे, आणि गोलाच्या वर काय आहे? कुलूप. हा. त्यानंतर काय आहे? स्वस्तिक. त्यानंतर एक त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये अशी तिरकी रेषा ओढलेली आहे, आणि त्यानंतर अशा प्रकारचे एक सिंबल आहे. चौकोन आहे तिरका, आणि त्याच्यात एक तिरकी रेषा आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे पट. इथं त्रिकोण आहे, एक चौकोन आहे, यू आहे, आणि पुन्हा काय आहे? स्वस्तिक आहे. हा. आता याच्यावरून आपण काय करूया? पहिल्यांदा कोणत्या वर्णाक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे निश्चित करूया. आवाज म्यूट करा रे. कोणाला म्यूट आहे? खरखर आवाज येतोय, सगळ्यांनी म्यूट व्हा. हा. बघा, 3 मध्ये किंवा 4 मध्ये कॉमन आहे का एखादं वर्णाक्षर? 4 मध्ये नसेल मला वाटते. 3 मध्ये आहे का? बरं, 2 मध्ये पहा. चला, 2 मध्ये स्वस्तिक. दुसरीमध्ये स आहे, चौथ्यामध्ये सुद्धा स आहे ना? हो आणि सर. त्रिकोण हे दोन्हीत सामायिक. हा, दोन्हीकडे काय आहे? त्रिकोण आहे सामायिक. म्हणजे स साठी कोणतं चिन्ह आलं? त्रिकोण. त्रिकोण. ओके. ट.
सर. ते OTP कुठं रात्री त्या डाउनलोड केलं. आता सांगा कोणत्या अक्षरामध्ये कॉमन वर्णाक्षर आहे? दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये ड. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये ट. दुसऱ्या चौथ्यात द. तुम्हाला ते OTPचा मेसेज दिसतोय का नाही? स्क्रीनला अडथळा येतोय का? हो हो, सर. सर. ते रात्री मी अपडेट केलता आणि ते आता बंद करता येते, परंतु पुन्हा तास आपला हे होणार, रेकॉर्डिंग बंद होणार. ओके, स्क्रीन दिसते का आता? हो सर दिसतो. हा, ओके. हो, सर. हा. आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये पहा आपण. नाही सर. नाही. ट आहे सर. तिसऱ्या हा ट तिसऱ्या नाही, आणि चौथ्यामध्ये कॉमन आहे. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये ट आहे. ओके, इथे ट आहे पहा, इथे ट आहे. मग तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कॉमन चिन्ह कोणतं आहे? स्वास्तिक. बरोबर, म्हणजे ट साठी फिक्स झालं चिन्ह स्वस्तिक. आता पहिल्या आणि तिसऱ्यात द. सॉरी, दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये द. दुसऱ्या चौथ्यात द. दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये द आहे. ओके, मग दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये कॉमन चिन्ह कोणतं आहे? उलटा त्रिकोण. यू. यू सारखं. यू सर. ओके, एवढंच ना फिक्स? हो, सर. हा, हो, सर. अजून आपल्याला बरीच शोधायचे आहेत, शोधूया आपण. आता काना असणारे शोधूया, काना. आता द साठी हे चिन्ह आहे पहा. आता इथं द ला कान आहे, दा. मग कान असल्यानंतर काय करायचं सांगा, लक्षात आलं पाहिजे. चिन्हामध्ये त्यासाठी हे आलं बघा. म्हणजे काढण्यासाठी त्या यू मध्ये अशी तिरकी रेष ओढायची. बघा जिथं जिथं कान आहे तिथं बघा, दुसऱ्यात रा. रा, र साठी काय आहे? बर, अशी तिरकी रेष असणार. र साठी वर्तुळ असणार आहे आणि र ला कान असल्यामुळं त्या वर्तुळामध्ये तिरकी रेष असणार आहे. ओके, आता इथं बघा सा आहे, मग स साठी त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये तिरकी रेष दिसते का इथं? म्हणजे सा साठी त्रिकोणामध्ये तिरकी रेष असणार आहे. आता इथं पा आहे, पा. मग पा साठी कुठला असणार आहे? म्हणजे प साठी कुठला असणार आहे? तिरकी रेष असणार. तिरका चौकोन. तुझ्यामध्ये तिरकी रेष आहे आत बघा. हा, शेवटच्यात बघा प आहे, मग इथं प साठी काय उरलं तर असा चौकोन. आता इथं री आहे बघा, री. र साठी आहे वर्तुळ आणि दुसरी वेलांटी आहे. तर री साठी काय आहे रे? दुसरी वेलांटी. दुसरी मी तर वे म्हणजे वेलांटी लिहितो. वर असा आहे, म्हणजे पहिली किंवा दुसरी वेलांटी म्हटलं तरी चालते त्याच्यावर. कुलूप आपण म्हणतो ते. आता याच्यावरून आपण बाकीच्या प्रश्नांची काय करूया, उत्तर शोधूया. आता 6, 7, 8 साठी हा प्रश्न आहे.
6वा प्रश्न वाचतो. पिसारा. पिसारा. पहिल्यांदा मला सांगा प साठी काय आहे? तिरका चौकोन. तिरका चौकोन. ही पहिली वेलांटी आहे. पहिली वेलांटी. अर्धवर्तुळ. त्याच्यावरती अर्थ. आता थोडक्यात वेलांटी पहिली असो किंवा दुसरी असो त्यासाठी असं वर काढायचं ना. हो सर. त्यानंतर स साठी त्रिकोण आणि मग त्याच्यामध्ये तिरकी रेष. अशी तिरकी रेष. तिरकी रेष. त्यानंतर र साठी वर्ग आणि त्यात आणि तिरकी रेष. तिरकी रेष. ऑप्शन कुठं आहे? पर्याय क्रमांक 3. हा, पर्याय क्रमांक 3 बरोबर. ओके. आता 7वा प्रश्न. तुम्हाला चिन्ह समूह दिलेला आहे. अधिक चिन्ह आहे ना रे. हो सर. आणि वर असं वर्तुळ आहे. त्यानंतर असं चंद्रकोर आहे ना. आणि पुन्हा असं स्वस्तिक आहे. हा, बघा ह्याच्यातलं कुठलं दिसतंय तुम्हाला? स्वस्तिक साठी बाकीच्या साठी आहे का? बाकीच्या चिन्हासाठी एखादं वर्ण अक्षर? अधिकला न. वर बघा इथं राहिलं तिथलं. अधिकला कुठलं? न ना. आणि त्याला पहिली वेलांटी. ही वेलांटी आहे का? सॉरी हो सर. सर हा. ही बरं का आपण कोण वेलांटी हे असंच असेल बहुतेक. वेलांटी नसेल ती. हो सर. मग त्यासाठी काय येणार? वेलांटी. दुसरी किंवा पहिली वेलांटी असेल. मग आता न ची पहिली वेलांटी घेतो नी. आणि जो चंद्रकोर आहे, चंद्रकोर अशी उलटी आहे का नाही? हो सर. त्याच्यासाठी चिन्ह दिसत नाही. ते चिन्हच वर दिसत नाही. मग नी आणि ट साठी बघा कुठलं आहे? नी आणि ट साठी पहिला आणि तिसरा. पण क आणि प आहे. पहिल्यात मध्ये क आहे. आणि प साठी चौकोन आहे ना. हो सर. प साठी चौकोनासाठी आपण चौकोन काढतो. हा, त्यामुळं मग चौकोन इथं तिथं नाही क म्हणजे येणार. निपट नाही. म्हणजे काय होणार? एकमेव शब्द निकट होणार. क साठी उलटी अर्धचंद्र असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येणार? 1. ओके. आता 8वा प्रश्न पहा. स न द. स न द. स साठी काय आहे? पहा स त्रिकोण. त्रिकोण. नळाचा न नाही. सर आहे की अधिक? आपण अधिक मगाशी घेतला होता बरोबर. आणि द साठी यू. अशा प्रकारचा संख्याचिन्ह समूह आहे का? पहा 2 पर्याय. अधिक आणि यू. पर्याय क्रमांक किती? 2. बरोबर. आलं का लक्षात? हे हो सर. ओके. त्यानंतर प्रश्न आणि 9 आणि 10 साठी आहे पहा. DON अल्फाबेट आहेत. DON चिन्ह सांगा. स्टार.
त्रिकोण आणि आणि आडवा चौकोन. तिरकटा चौकोन. ओके. त्यानंतर दुसरं नेट. नेट बोला. चंद्र चौकोन स्टार. चंद्र चौकोन स्टार चौकोन चौकोन आणि काय आहे? स्टार स्टार. तारा. त्यानंतर टॉप टॉप. टॉप. साठी काय आहे? गोल चंद्र आणि तिरका चौकोन. चंद्रकोर आणि तिरका चौकोन. हा, पहिल्यांदा आपण तिन्हीमध्ये कॉमन इंग्रजी अल्फाबेट कुठला आहे तिन्हीमध्ये? एक पण नाही सर. सर हा, बरं. कुठलंच पहिल्या दोन मध्ये बघा. नाही कुठलं पहिल्या आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या. दुसऱ्या आणि तिसऱ्यात कोणता आहे? टी. पहिल्या टी. आणि पहिल्या आणि दुसऱ्यात कुठलं कॉमन आहे? पहिल्या दुसऱ्यात एन. यन. हा, दुसऱ्या आणि तिसऱ्यात कॉमन चिन्ह कुठलं? चंद्र. चंद्र चंद्र. चंद्र. बरं, अर्धचंद्र. पहिल्या पहिल्या आणि दुसऱ्यात तिसऱ्यात पहिल्या दुसऱ्यामध्ये यन पहिल्या आणि दुसऱ्यात यन आहे. पहिल्या आणि दुसऱ्यात कॉमन चिन्ह कुठलं आहे? स्टार. स्टार स्टार. पहिल्या आणि तिसऱ्यात बघ आता. ओ ओ. ओ. पहिल्या आणि तिसऱ्यात कॉमन चिन्ह कुठलं आहे? तिरका तिरका चौकोन. हं? हो सर. तिरका चौकोन. हा, आता पहिल्यांदा राहिले डी. डी. डी साठी कुठलं चिन्ह येणार? त्रिकोण. 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 दुसऱ्यात राहिलं ई. दुसऱ्यात कुठलं चिन्ह राहिलं? चौकोन. तिसऱ्यात राहिलं पी. पी साठी काय येणार? गोल. वर्तुळ. ओके. आता प्रश्न क्रमांक 9 बघू. पेन हा शब्द कसा दर्शवाल? PEN. पेन. आता पी साठी काय येणार आहे? गोल. वर्तुळ ई साठी चौकोन. चौकोन. आणि एन साठी स्टार स्टार. स्टार. आहे का पर्याय का? पर्याय पर्याय क्रमांक 4 पर्याय बघा. पर्याय क्रमांक किती? 4. मला तर वाटलं आहे विसरून गेलो डोक्यात. आता प्रश्न क्रमांक 10. मला वाटलं अरे आवाज म्यूट कर. आवाज. हु इज स्पीकिंग? ओके. वर्तुळ, तिरका असा चौकोन आहे. त्यानंतर स्टार आहे. त्यानंतर त्रिकोणाचं सिंबल आहे. आता वर्तुळासाठी काय आहे रे? वर्तुळासाठी पी. तिरका चौकोन ओ. ओ. त्यानंतर स्टार साठी यन. एन. आणि त्रिकोणासाठी डी. डी डी. आहे का पॉइंट असा पर्याय? क्रमांक 3. बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती? 3 आहे. 3 सर्वांना समजलं काय? सध्या 5. हो सर. हो सर. आता चौथी जी सांकेतिक भाषा आहे याच्यामध्ये अंकासाठी चिन्ह. या उपघटकातील प्रश्नात काही अंक दिलेले असतात व त्या खाली काही चिन्ह दिलेले असतात. प्रत्येक अंकाखाली त्याचे सांकेतिक चिन्ह असते. त्यावर आधारित गणिती प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणिती क्रियांचा समावेश असतो. काही वेळेला संख्येमध्ये 2 किंवा अधिक अंकांच्या जागी गणिती चिन्हांचा वापर केलेला असतो. या चिन्हांच्या जागी असणारे अंक शोधायचे असतात. आता इथं उपयुक्त टीप दिलेली आहे बघा. गणितातील
कण चे भागू बे व या नियमाचा वापर करायचा. मग याचा अर्थ कोण सांगेल मला? सर मी सांगू? सर आधी कंस सोडवायचा. कण म्हणजे पहिल्यांदा सोडवत असताना कण सोडवायचा. चे म्हणजे गुणाकार. हा गुणाकाराचं चिन्ह. गुणाकाराचं चिन्ह सर. कंस येणार ना पहिल्यांदा. मग त्यावर गुणाकार. हा कंस सोडवण्याची कंस सोडवल्यानंतर काय करायचं? गुणाकाराचं आता चिन्ह. पुढचं जे आहे की नाही, भा म्हणजे भागाकार, हे आपल्याला कळतंय. भा म्हणजे काय? भागाकार. त्यानंतर गु म्हणजे काय? गुणाकार. गुणाकार. गुणाकार करायचा. त्यानंतर बे म्हणजे बेरीज. बेरीज. बेरीज करायची. आणि शेवटी व म्हणजे वजाबाकी. वजाबाकी. वजा बाकी. मग ह्या चेचा अर्थ काय? कंचे भागू बेव. तर अपूर्णांकांचा गुणाकार नाही पण किंवा चे वरून सर सुरुवात शेकडेवाडीत झाली. येत. शेकडेवारीत शेकडेवाडीत असतं की चे. बरं असू दे, आपल्याला नंतर ते सापडेल सोडवत असताना चेचा अर्थ काय ते. आता नको आपण वेळ घालवायला. हा आता एक मला वाटतं इतर घेण्यापेक्षा डायरेक्ट स्वदेश घेऊया का, नमुना उदाहरण घेण्यापेक्षा. हो सर. 5.4. अजून आपल्याला 10 मिनिटं आहेत. आता पहिला प्रश्न पहा. यल यम गुणिले यल यम आणि यांचा गुणाकार दिलेला आहे. यमच्या खाली 9 आहे, एलच्या खाली एलच आहे आणि एलच्या डाव्या बाजूला काय आहे तर पी आहे. सोबतच्या उदाहरणात पी ची किंमत काय असू शकते? म्हणजे पी बरोबर काय असा प्रश्न. आता पहिला पर्याय आहे 5, दुसरा पर्याय आहे 7, तिसरा पर्याय आहे 8 आणि चौथा पर्याय आहे 5 किंवा 7. व्यवस्थित पहा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4. म्हणजे आपण पी ची किंमत जर 5 ठेवली, ह्या पी च्या ठिकाणी 5 ठेवलं, इथं 5 ठेवायचं. बरं एल आणि एम ची काय घेणार मग? चला 2. एल आणि एम किती येणार सर? आता इथं एकूण स्थानी 9 आहे, म्हणजे कोणत्या समान अंकांचा गुणाकार 9 येतो रे? 3 आणि 7. तीन सर. 3 आणि 7. हा. म्हणजे इथं एम ची किंमत तर आपली काय झाली? फिक्स झाली 3. 3 त्रिक 9. 9. आता एलच्या ठिकाणी बघा, एक आपण अंदाज करून बघायचं. 1 ठेवलं तर 13 गुणिले 13 169 येते. आता 2. गुणाकारामध्ये शतक स्थानी 5 आहे, म्हणजे एलच्या ठिकाणी 1 घेऊन चालणार नाही. मग एलच्या ठिकाणी आपण 2 ठेवलं, इथं जो अंक ठेवल तोच खाली ठेवायचा. मग 23 गुणिले 23 म्हणजे 23 चा वर्ग किती? 529. हा बरोबर येते. मग बघा एलच्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी 2 2 2 असं आलंय. म्हणजे एकतर पीच्या ठिकाणी काय असू शकते? 5 असू शकते. आता तुम्ही 5 किंवा 7 सांगितलं ना? हो सर. 7 कोणी येऊ शकते का बघूया आपण. जर इथं 7 यायचा असेल तर 729 कोणाचा वर्ग आहे? 729 27. 27. म्हणजे इथं एमच्या ठिकाणी 7 घ्यायचं ना. मग 27 गुणिले 27 किती येणार? 729. सुद्धा एलच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 2 2 2 येते.
म्हणजे 7 पण येऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे 5 किंवा 7 हा पर्याय बरोबर आहे. समजलं? हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न लिहितो मी. 2 आहे, पुन्हा कंसामध्ये 2 चौकटे आहेत आणि त्याचा काय आहे? वर्ग आहे. बरोबर 2 गुणिले चौकट, पुन्हा 4 गुणिले चौकट, पुन्हा 2 गुणिले चौकट. तर चौकट बरोबर प्रश्नचिन्ह. आता चौकट बरोबर प्रश्नचिन्ह. आता पर्याय देतो. 1, दुसरा पर्याय आहे 2, तिसरा पर्याय आहे 3 आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे 4. चार. एक. बघा प्रत्येकाचं उत्तर. बोला. आपण पहिल्यापासून सुरुवात करू. समजा चौकटीच्या ठिकाणी आपण 1 ठेवलं, इथं 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 1 ठेवलं. आता ही आपण डावी बाजू जर सोडवली तर 2 गुणिले काय येणार आहे? 11. 11. मग 2 गुणिले 11 वर किती येणार? 121. 2 एके 2, 2 4, 2 एके 2. म्हणजे किती येत आहे? 242. आता इथं 2 आणि 1 चा गुणाकार 2, 4 आणि 1 चा गुणाकार 4 आणि 2 आणि 1 चा गुणाकार 2. आले की 242. 2 4 2. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी जर 1 ठेवलं तर डावी बाजू आणि उजवी बाजू कशी येते? समान येते. म्हणजे चौकटीच्या ठिकाणी 1 हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न. आता मी तुमच्याकडे सगळ्याकडे नवनीत आहे ना रे, लिहिण्याचं काम माझं कमी होईल. म्हणजे आहे सर. हा, तिसरं बघा. आता मी अगोदर चिन्ह लिहितो. उलटा त्रिकोण गुणिले सुलटा त्रिकोण आहे आणि त्याच्यात उभी रेषा आहे, अधिक पुन्हा उलटा त्रिकोण आहे भागिले चौकोन आहे आणि चौकोनात अशी तिरकी रेषा. आता पहा, जो उलटा त्रिकोण आहे, तुम्ही वर बघा. अरे आवाज येतोय, अरे घरातून आवाज येतोय. हु इज स्पीकिंग? डू नॉट डिस्टर्ब. सर्वांनी म्यूट व्हा. आता उलट्या त्रिकोणासाठी कोणता अंक आहे बघा रे वर, वरच्या सारणीत? 8. त्यानंतर त्रिकोण सुलटा आहे आणि त्याच्या तिरकी रेषा आहे, उभी रेषा. 5. त्यानंतर उलटा त्रिकोण 8. आणि तुम्ही मला सांगा रे, आता मी स्क्रीन शेअर केली, कुणाच्या घरात आवाज येतो तुम्हाला खाली कळते बघा? कुणाचा आवाज? नाव सांगा बाकीच्या मुलांनी. कोण अनम्यूट आहे? ओके, झाले, म्यूट झाले. ओके. चौकोनामध्ये तिरकी रेषा आहे बघा. कोणता अंक आहे? 4. वजा त्रिकोण 2. 2. आता ही पदावली सोडवत असताना
आता इथं कंस नाही, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या क्रिया आहेत. आता याच्यात पहिली क्रिया कुठली करूया? भागाकार. भागाकार करूया. ओके. किंवा मी तर असं सांगतो, पदावली सोडवताना गुणाकार आणि भागाकारात याच्यात जी पहिली क्रिया येईल ती करा. आता तुम्हाला सांगितलेल्या नियमानं आपण भागाकार क्रिया करूया, काय फरक पडत नाही. 8 गुणिले 5 अधिक 8 ला 4 न भागल्यावर किती आलं? 2. 2. आणि पुढचं वजा 2. पुन्हा गुणाकार क्रिया, 10 झाल्यावर गु म्हणजे गुणाकार. 8 पंचे 40. 40. एक 2 त्यानंतर बेरीज 40 अधिक 2 42. आणि त्यानंतर वजाबाकी 42 वजा 2 40. आता 40 म्हणजे 4 साठी कोणतं चिन्ह आहे रे? 4 साठी चौकोनात तिरकी. आणि 0 साठी फुली. असं चिन्ह समूह कुठं आहे पहा. क्रमांक हा बरोबर. पर्याय किती आहे? 3 आहे. बरं, आता 6:45 वाजलेले आहेत. राहिलेली उदाहरणं तुम्ही सोडवू शकता का? हो सर. ओके, बस करूया, कारण शाळेला जायला वेळ होतो. सर्वांची सकाळची शाळा आहे. गणिताचा तरी एकच धडा वाढला. ओके.